आजची कथा आहे एका श्रीमंत माणसाची, ज्याला आपल्या पैशाचा आणि बुद्धीचा खूप गर्व होता. पण स्वामींनी एका क्षणात त्याचा अहंकार दूर केला. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्कलकोटमध्ये एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, मोठं घर, नोकर चाकर सर्व काही होतं. पण त्याला एक वाईट सवय होती. तो गरीब लोकांना नेहमी कमी लेखत असे आणि संत महात्म्यांवरही त्याचा फारसा विश्वास नव्हता. गावातील लोक नेहमी त्याला म्हणायचे, एकदा स्वामींच्या दर्शनाला जा. पण तो हसून म्हणायचा, जर स्वामी इतके मोठे असतील तर माझं भविष्य सांगून दाखवावं. असं म्हणत तो स्वामींची थट्टा करायचा. एक दिवस मित्राच्या आग्रहामुळे तो व्यापारी स्वामींच्या मठात गेला. स्वामी त्यावेळी शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. व्यापाऱ्याने मनात विचार केला, हेच का ते मोठे संत? तो काही बोलणार इतक्यात स्वामी मोठ्याने म्हणाले, अरे पैशाचा गर्व इतका करू नकोस, वेळ लागणार नाही सर्व काही जायला. हे ऐकताच व्यापारी हादरला, कारण हा विचार त्याच्या मनातच होता. पण तरीही त्याचा अहंकार कमी झाला नाही. तो म्हणाला, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, माझं काहीच वाईट होणार नाही. स्वामी फक्त हसले. काही दिवसांनी व्यापाराचा मोठा माल नदीमार्गे दुसऱ्या गावाला जात होता. अचानक प्रचंड वादळ आलं, नाव उलटली आणि लाखोंचं नुकसान झालं. व्यापाराचे सर्व व्यवहार बंद पडले. घरात पैशाची तंगी सुरू झाली. ज्यांना तो मदत करत होता तेही आता त्याच्यापासून दूर गेले. त्याला स्वामींचे शब्द आठवले. तो रडत रडत अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी पडला. स्वामी, मला माफ करा, माझा अहंकारच माझा शत्रू होता. स्वामी प्रेमाने म्हणाले, माणसाने पैसा कमवावा पण गर्व करू नये, गरिबांचा अपमान करू नये. स्वामींनी त्याला उदी दिली आणि आशीर्वाद दिला. हळूहळू व्यापाराचे दिवस बदलू लागले. त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. पण यावेळी तो पूर्णपणे बदलला होता. तो गरिबांना मदत करू लागला आणि रोज स्वामींचे नामस्मरण करू लागला. तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.